जय हिंद मित्रांनो, आपल्या शिवार्थ डी क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये टी परीक्षा 2026 बाबत महत्त्वाचं परिसर अभ्यास पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 यामधील सामान्य विज्ञान यामध्ये विचारण्यात येणाऱ्या प्रश्नाविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर बघूया आपण या ठिकाणी पहिला प्रश्न महत्त्वाचा आहे. क्लोरोप्लास्टमुळे वनस्पतींना कोणता रंग येतो? तर लक्षात घ्या, जी की वर्णलौके असतात त्यामध्ये क्लोरोप्लास्ट यामुळं वनस्पतींना कोणता रंग येतो? तर क्रमांक 1 पिवळा, 2 लाल, 3 जांभळा, 4 हिरवा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4 हिरवा रंग. पिवळा रंग कशामुळे येतो? तर जातोफिल नावाचं एक वर्णलौक आहे मित्रांनो. कोणतं? जातोफिल. यामुळं पिवळा रंग बघा वनस्पतींना प्राप्त होतो. त्याच्यानंतर किंवा फळांना सुद्धा बघा पिवळा रंग आपल्याला पिकलेल्या फळांना दिसून येतो जातोफिलमुळे. त्याच्यानंतर लाल रंग येतो तो कशामुळं? तर लायकोपिन. लायकोपिन नावाचं एक महत्त्वाचं वर्णलवक आहे लायकोपिन. यामुळं कोणता रंग? लाल रंग. जांभळा रंग. अँथोसायनिन नावाचं बघा एक वर्णलवक आहे अँथोसायनिन. त्यामुळं जांभूळ असेल किंवा त्याच्यानंतर वांगा असेल याला जांभळा रंग येतो. अँथोसायनिन हे एक वर्णलवक आहे, त्यामुळं जांभळा रंग येतो अँथोसायनिन. लक्षात घ्या, IMPI प्रश्न. आणि हिरवा रंग क्लोरोप्लास्टमुळे. पुढचा प्रश्न बघूया आपण. हरित लवके सौर ऊर्जेचे रूपांतर कोणत्या ऊर्जेमध्ये करतात? तर पर्याय क्रमांक 1 यांत्रिक ऊर्जा, 2 रासायनिक ऊर्जा, 3 स्थितीज ऊर्जा, 4 सौर ऊर्जा. तर हरित लवके बघा सौर ऊर्जेचं जे काय रूपांतरण आहे ते पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, म्हणजेच रासायनिक ऊर्जेमध्ये करतात. लक्षात असू द्या, IMPI यापूर्वी विचारलेला प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघूया. DNA शोध कोणी लावला? पर्याय क्रमांक 1 वॅटसन, 2 क्रिक, 3 ग्रेगॉर मेंडेल, 4 फेडरिक मिशर. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर पर्याय क्रमांक 4 फेडरिक मिशर याने DNAचा शोध लावला. डीऑक्झिरायबो न्यूक्लिक ॲसिड म्हणजेच DNA. आता या ठिकाणी बघा वॅटसन आणि क्रिक हे 2 शास्त्रज्ञ इथं पाहायला मिळतात आपल्याला. ह्या दोघांनी मिळून काय केलं होतं? तर DNAचं जे काय मॉडेल आहे, DNAची प्रतिकृती तयार करण्याचं काम केलेलं होतं वॅटसन आणि क्रिक या दोघांनी मिळून. त्याच्यानंतर आता ग्रेगॉर मेंडेल यांच्या बाबतीत जर बघितलं आपण तर जनुकाचा जनक म्हणून सुद्धा आपण जीन्स लक्षात घ्यायचं आहे. जनुकाचा जनक. आनुवंशिकतेचा सिद्धांत महत्त्वाचा ग्रेगॉर मेंडेल. आणि फेडरिक मिशर यांना आपण त्या ठिकाणी बघा या DNAच्या शोधाचं महत्त्वाचं श्रेय महत्त्वाचं द्यायचं आहे किंवा मिळालेलं पाहायला मिळतं आपल्याला. फेडरिक मिशर महत्त्वाचे आहेत. पुढचा पॉईंट बघूया आपण. प्रश्न आहे, मानवी शरीराच्या एकूण वजनाच्या किती टक्के वजन हाडाचे असते? एकूण मानवी शरीराचं जे वजन असणार आहे त्याच्या किती टक्के वजन हाडाचं? तर पर्याय क्रमांक 1 39%, 2 18%, 3 9%, 4 83%. तर या ठिकाणी महत्त्वाचं या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2 म्हणजेच की 18% इतकं हाडाचं वजन पाहायला मिळेल, अस्थिचं वजन पाहायला मिळेल. मग पर्याय क्रमांक 1 आहे ते काय असणार आहे? तर स्नायूचं वजन असणार आहे. एकूण जे काय आपल्या शरीराच्या बाबतीत जर बघितलं एकूण वजनाच्या किती टक्के स्नायू? 39% इतके स्नायूचं वजन. त्याच्यानंतर आपल्याला 9% एक पर्याय या ठिकाणी दिसून येतो बघा, ते रक्ताचं वजन असणार आहे. एकूण शरीराच्या वजनाच्या 9% इतकं रक्ताचं वजन असेल आणि हाडाचं किती असतं? तर 18%. आता इथे लक्षात घ्या 83 एक पर्याय दिसतोय आपल्याला, पर्याय क्रमांक 4 आहे. तर ह्या 83च्या बाबतीत काय लक्षात घ्यायचं आहे? तर डोळा या ज्ञानेंद्रियामार्फत मिळणारं ते ज्ञान असणार आहे. किती टक्के? 83%. लक्षात घ्या, डोळ्यामार्फत जे काय ज्ञान आपल्याला मिळतं बघा महत्त्वाचं, किती टक्के मिळतं? तर ते 83% मिळताना आपल्याला दिसून येतं. डोळ्यामार्फत ज्ञान किती टक्के? 83%. लक्षात असू द्या. कानामार्फत किती मिळतं? तर 11%, 11%. आणि त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्याला स्किनमार्फत जे की ज्ञान मिळतं आपल्याला महत्त्वाचं, ते सुद्धा 3% आपल्याला पाहायला मिळेल. चला पुढचा पॉईंट आपण बघूया या ठिकाणी महत्त्वाचा असेल. कोपर गुडघ्यामध्ये कोणत्या प्रकारचा सांधा असतो? मग मानवी शरीराचा जर आपण विचार केला तर एकूण जे काही सांध्याचे प्रकार आहेत ते बघा, मुख्य प्रकार 2 चल सांधे आणि अचल सांधे. आता अचल सांधे हे कवटीमध्ये पाहायला मिळतील, मानवी कवटीमध्ये. आणि चल सांध्याचे एकूण त्या ठिकाणी मग 4 प्रकार आहेत मुख्य. त्याच्यामध्ये मग बघूया आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे की कोपर आणि गुडघ्यामध्ये कोणत्या प्रकारचा सांधा असतो?
तर लक्षात घ्यायचा पॉईंट हा आहे की बाबा जे काय आपला असणारं जे काय कोपरा आहे या कोपरामध्ये महत्त्वाचं कोणता तर लक्षात घ्या. पर्याय क्रमांक आता या ठिकाणी 1 आहे खिळीचा सांधा, 2 आहे उकळीचा सांधा, 3 आहे या ठिकाणी बिजागरीचा सांधा आणि 4 आहे सरकता सांधा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो लक्षात घ्या. तर बघा पर्याय क्रमांक 3 बिजागरीचा सांधा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. आणि यामध्ये आता खिळीचा सांधा कुठं असेल तर मानेमध्ये असणार आहे. तर याचं म्हणजे एक्झाम्पल काय असणार आहे मान. मानेमध्ये आपल्याला खिळीचा सांधा पाहायला मिळेल. उकळीचा सांधा खांदा लक्षात घ्या आणि कमरेमध्ये पाहायला मिळेल. त्याच्यानंतर सरकता सांधा एक राहिला लक्षात घ्या खांदा आणि कमरेमध्ये कोणता सांधा असेल तर उकळीचा सांधा असेल. त्याच्यानंतर सरकता सांधा हा मनगट हाताचं जे काय मनगट असतं आणि पायाचा घोटा याच्यामध्ये आपल्याला हा सांधा कोणता सरकता सांधा पाहायला मिळेल घोटा पायाचा घोटा. तर हे उदाहरणंसुद्धा लक्षात असू द्या. आणि बिजागरीचा सांधा मात्र आपण बघितलं कोपर आणि दुसरं म्हणजेच की गुडघा. IMP क्वेश्चन आहे मित्रांनो यापूर्वी आलेला क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर बघूया हाडामध्ये किती टक्के कॅल्शियम असते. तर महत्त्वाचा पॉईंट आहे हा सुद्धा. हाडामध्ये जे काही कॅल्शियमचं प्रमाण असतं ते किती टक्के. पर्याय क्रमांक 1 80%, 2 90%, 3 70%, 4 75%. तर पर्याय क्रमांक 2 90% ह्या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे. 90% कॅल्शियम. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे की मानवी शरीरात सर्वात मजबूत हाड कोणते असते. तर मानवी शरीरामध्ये जे काय सर्वात मजबूत हाड असणार आहे ते कोणतं. तर पर्याय क्रमांक 1 आहे स्टेप्स, 2 आहे फिमर, 3 आहे मॅन्डिबल, 4 आहे टिबिया. तर आता या ठिकाणी मॅन्डिबल लक्षात घ्या हा अर्धाचंद्र आहे मॅन्डिबल. तर आपलं योग्य उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक 3च असणार आहे. मॅन्डिबल म्हणजे जे काय मानवाच्या हनवटीचं हाड असतं तर तेच काय असणार आहे तर सर्वात मजबूत हाड असणार आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. आता हे लक्षात घ्या सर्वात लहान हाड असणार आहे. सर्वात लहान हाड कोणतं तर महत्त्वाचं कोणतं असणार आहे तर स्टेप्स. तर बघा सर्वात लहान म्हणूया आपण है ना स्टेप्स मध्ये कर्णामध्ये असतं मित्रांनो हे हाड. त्याच्यानंतर बघा जे की पुढे फिमर एक आहे तर हे सर्वात मोठं हाड असणार आहे आणि ते मांडीमध्ये असतं बघा. मांडीचं जे हाड असतं त्याला आपण फिमर म्हणतो. हे सर्वात मोठे आणि सर्वात मजबूत हे मॅन्डिबल. आता टिबिया जे की पायाच्या बाबतीत जर बघितलं आपण गुडघ्याच्या खाली अंगठ्याच्या बाजूकडचं जे हाड असतं गुडघ्याच्या खाली अंगठ्याच्या बाजूकडचं त्याला आपण टिबिया म्हणतो. आणि दुसरं जे टिबियाच्या बाजूला हाड असतं गुडघ्यापासून ते घोट्याच्या दरम्यान तर त्याला आपण त्या ठिकाणी फिब्युला नावानं संबोधायचं आहे. तर जाऊया आपण पुढचा पॉईंट बघूया महत्त्वाचा. लहान बालकामध्ये किती हाडे असतात. बघा लहान बालकामध्ये किती हाडे असतात. पर्याय क्रमांक 1 350, 2 272, 3 206, 4 250. एक लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी जे की बघा अर्भक असते अर्भकामध्ये हाडांची संख्या असते 350. प्रश्न महत्त्वाचा बनतो हा सुद्धा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे आपल्याला 350. मग आपलं उत्तर काय असणार आहे चला. तर महत्त्वाचं म्हणजे की लहान बालकामध्ये असणारे हाडे असणार आहेत 272. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल आपलं. त्याच्यानंतर 3 नंबरचा पर्याय 206. तर ही हाडे कोणामध्ये असतील तर प्रौढ व्यक्तीमध्ये असणार आहेत. प्रौढामध्ये जे काही असणारे हाडे असतात तर ते किती असतील तर 206 इतके हाडे असतील. लक्षात घ्या मानवी शरीरामध्ये किती प्रकारचे हाडे असतात 20 प्रकार असतात हाडांचे मानवी शरीरातील. लक्षात घ्या किती प्रकार तर 20 प्रकार असणार आहेत. तर पॉईंट अशा स्वरूपाचे परीक्षेत विचारले जातात आपल्याला. हाडाचा अभ्यास करणारे अभ्यास शाखा आहे त्याला आपण ऑस्टिओलॉजी म्हणतो. यापूर्वीचे आपले व्हिडिओ पहा आपल्या चॅनलवर टाकलेले त्यामध्ये आपल्याला विविध प्रकारचे असे प्रश्न पाहायला मिळतील आणि जे प्रश्न थेट परीक्षेमध्ये नक्कीच येणार. त्याच्यानंतर पुढे आपण बघूया मानवी शरीरात किती स्नायू असतात. लक्षात घ्या मित्रांनो स्नायूचा अभ्यास ज्या शाखेमध्ये केला जातो त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो तर मायोलॉजी म्हणतो बघा मायोलॉजी. आणि मायकॉलॉजी म्हणून एक आहे मित्रांनो तर त्याच्यामध्ये कवकाचा अभ्यास केला जातो कशामध्ये मायकॉलॉजीमध्ये. आणि मायोलॉजीमध्ये कशाचा अभ्यास केला जातो तर महत्त्वाचं असणारं एकूण बघा या ठिकाणी स्नायूचा अभ्यास केला जातो मायोलॉजी. मग आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे की बाबा बघा पर्याय क्रमांक 1 339, पर्याय क्रमांक 2 439, 3 539 आणि 4 639.
तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4. आणि एकूण शरीराच्या वजनाच्या किती टक्के? तर 39% वजन हे स्नायूचं असतं. लक्षात घ्या. तर प्रश्न विचारतात अशा स्वरूपाचे आपल्याला. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघूया आपण. प्राण्याच्या उभयचर वर्गात खालीलपैकी कोणता प्राणी येत नाही? तर उभयचर वर्ग म्हणजेच की अगदी जे की जमिनीवर आणि पाण्यामध्ये निवास करणारे प्राणी असतात हे. तर पर्याय क्रमांक 1 बेडूक आहे, 2 टोड आहे, 3 सॅलॅमेंडर आहे, 4 ऑक्टोपस आहे. आता या ठिकाणी बघा, पहिले जे काय असणारे तिन्ही प्राणी आहेत, ते कसे आहेत? तर त्या ठिकाणी उभयचर वर्गातले प्राणी आहेत बघा. उभयचर या वर्गातले प्राणी आहेत. सॅलॅमेंडरवर सुद्धा प्रश्न यापूर्वी येऊन गेलेला आहे. त्याच्यानंतर जे काय ऑक्टोपस आहे, पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल आपल्या. आणि हा ऑक्टोपस कसा आहे? तर तो जलचर प्राणी असणार आहे. कसा असणार आहे? तो जलचर स्वरूपाचा प्राणी असणार आहे. तर लक्षात असू द्या, यावरती प्रश्न असतात आपल्याला. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपण बघूया. खालीलपैकी एक वार्षिक वनस्पती कोणती आहे? तर पर्याय क्रमांक 1 मुळा, 2 गाजर, 3 बीट, 4 सूर्यफूल. तर एक लक्षात घ्या, या वनस्पतीच्या बाबतीत एकदाच फुले येतात आणि त्याला एकदाच म्हणजेच की पीक येताना दिसून येतं आपल्याला. तर अशी वनस्पती कोणती आहे? तर पर्याय क्रमांक बघा 4 असणार आहे उत्तर. एक वार्षिक वनस्पती कोणती आहे? तर सूर्यफूल आहे. पर्याय क्रमांक 4. आता मुळा असेल, त्याच्यानंतर गाजर आणि बीट या वनस्पतींच्या बाबतीत लक्षात घ्या, या वनस्पती द्विवार्षिक वनस्पती आहेत बघा. द्विवार्षिक वनस्पती आहेत. कोणत्या? या 3 वरच्या वनस्पती. आता या बाबतीत जर आपण बघितलं, या वनस्पतींना सुद्धा एकदाच फुलं येतात किंवा एकदाच त्याचं पीक येतं. परंतु ह्या वनस्पती द्विवार्षिक गणल्या जातात आणि सूर्यफूल मात्र एक वार्षिक वनस्पती आहे. तर मित्रांनो, हे महत्त्वाचे प्रश्न IMP बघा परत परत व्यवस्थितपणे ह्याला वाचणं गरजेचं आहे. पुढचा पॉईंट बघूया आपण महत्त्वाचा. ओसिमम सॅक्टम हे कोणत्या वनस्पतीचे शास्त्रीय नाव आहे? पर्याय क्रमांक 1 आंबा, 2 गुलाब, 3 वाटाणा, 4 तुळस. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4 तुळस या वनस्पतीचं शास्त्रीय नाव आहे ओसिमम सॅक्टम. आंबा मँजिफेरा इंडिका, एक महत्त्वाचं शास्त्रीय नाव आंब्याचं मँजिफेरा इंडिका. बघा प्रश्न महत्त्वाचा बनतो. मँजिफेरा इंडिका म्हणजे काय? तर आंबा. मँजिफेरा इंडिका, मँजिफेरा इंडिका म्हणजे आंबा. त्याच्यानंतर गुलाब, रोजा गॅलिका. रोजा गॅलिका म्हणजे काय? तर गुलाब लक्षात घ्यायचं आहे. आणि मग शेवटचा बघा गॅलिका, शेवटचा पर्याय एक आहे आपल्याला इथं, म्हणजे की तिसरा पर्याय म्हणूया आता. तर वाटाणा. वाटाणा, आता वाटाण्याच्या बाबतीत काय? तर बघा पायसम, पायसम, पायसम सटायवम असं या ठिकाणी याचं शास्त्रीय नाव आहे. पायसम सटायवम. चला त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघूया आपण महत्त्वाचा. सजीवांच्या वर्गीकरणाची द्विनाम पद्धती कोणी विकसित केली? तर यामध्ये लक्षात घ्यायचे आहेत बघा शास्त्रज्ञ. पर्याय क्रमांक 1 R.H. विटाकर, 2 कॅरोलस लिनियस, 3 रॉबर्ट हुक, 4 चार्ल्स डार्विन. तर पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आपल्या. आणि R.H. विटाकर यांनी पंचसृष्टी पद्धती विकसित केलेली लक्षात घ्यायची आहे. पंचसृष्टी पद्धती कोणाची आहे प्राण्यांच्या वर्गीकरणाची? तर R.H. विटाकर पंचसृष्टी पद्धती म्हणूया आपण. बघा R.H. विटाकर. आणि द्विनाम पद्धती कोणाची? तर कॅरोलस लिनियस यांची ही द्विनाम पद्धती. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी. शरीर मजबूतीसाठी कोणते पोषक घटक महत्त्वाचे असतात? शरीर मजबूतीसाठी बघा, तर पर्याय क्रमांक 1 स्निग्ध पदार्थ, 2 कार्बोदके, 3 जीवनसत्वे, 4 प्रथिने. तर आपल्याला या ठिकाणी बघा शरीर मजबूतीसाठी कशाचा म्हणजे की जास्तीत जास्त फायदा होतो आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर महत्त्वाचं बघा प्रथिने असणार आहेत. पर्याय क्रमांक बघा आपलं 4थं उत्तर असणार आहे. 4 क्रमांक या ठिकाणी बरोबर असणार आहे प्रथिने. स्निग्ध पदार्थ आपल्या शरीराला एक उष्णता किंवा ऊर्जा म्हणूया आपण, ऊर्जा देण्यासाठी महत्त्वाचे असतील बघा. त्याचबरोबर कर्बोदके आहेत. कर्बोदकाच्या माध्यमातूनही त्या ठिकाणी खूप मोठ्या कॅलरीज पाहायला मिळतील आपल्याला. तर खालीलपैकी एकबीजपत्री वनस्पती कोणती नाही? पर्याय क्रमांक 1 जास्वंद, 2 ऊस, 3 सदाफुली, 4 कांदा. तर या ठिकाणी लक्षात घ्या की एकबीजपत्री वनस्पती नाही म्हणजे ती कशी असणार आहे? तर द्विबीजपत्री वनस्पती असणार आहे बघा. तर कोणती असणार आहे? तर ती
जास्वंद असणार आहे. द्विबीजपत्री. महत्त्वाची गोष्ट बघा, या ठिकाणी एक ट्रिक आहे छोटीशी. ज्या वनस्पतीची मुळं ही सोटमूळ प्रकारची असतात त्या वनस्पती कशा असतात तर द्विबीजपत्री असतात. त्याच्यामध्ये उदाहरणार्थ आंबा असेल, चिंच असेल किंवा चिक्कू आहे. त्याच्यानंतर बाकीच्या बऱ्याचशा वनस्पती आहेत. वड असेल, तर या वनस्पती कशा असतील तर द्विबीजपत्री. आणि या वनस्पतीची मुळं मात्र तंतुमय असतात बघा. कोणत्या? एकबीजपत्री. तंतुमय मुळे. आता ऊस, सदाफुली, कांदा या कशा आहेत तर महत्त्वाच्या एकबीजपत्री वनस्पती आहेत. आणि जास्वंदी कशी आहे तर द्विबीजपत्री वनस्पती आहे. तर मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.